श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते. सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते. आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होतं. ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे. त्याचबरोबर संकष्टी व्रत कथासुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला 10 लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर जितकी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते. उद्या म्हणजे शनिवारी आहे ह्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पवित्र गंगेमध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी स्नान करणं फार महत्त्वाचं म्हटलं गेलेलं आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे आपल्या शरीराची म्हणजे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते. म्हणजे आपल्यामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता ही दूर होत असते आणि जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल तर आपली प्रगतीही होणारच आहे. पण आताच्या धावपळीच्या जगामध्ये कोणालाही एवढा वेळ नाही आहे की पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करायला. तर मग काय करायचं, मग आपण आपल्या घरच्या घरी जे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकल्या तर त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तर काही वस्तू टाकायच्याच आहेत पण त्याचबरोबर उद्या आहे शनिवारसुद्धा. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला आपली फरशी म्हणजे आपण आपल्या जे घरा लादी पोछा करतो त्या लादी पोछाचे जे पाणी आहे बालदीमध्ये आपल्याला आवर्जून मीठ हे टाकायचंच आहे. कारण मीठ टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होण्यामध्ये मदत होते. जेव्हा आपल्या शरीराबरोबर आपल्या घराची सुद्धा शुद्धीकरण होतं तेव्हा जे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष हे राहत नाही. तर चला जाणून घेऊया आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं. तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पहिला तर चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कारण शनिवारसुद्धा आहे आणि संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे. त्यामुळे जे आहे आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये. कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये खूपच मदतही मिळत असते. दुसरी जी मुख्य वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून आपण जर स्नान केलं पाण्यामध्ये तर आपल्याला पवित्र नदींमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं. त्याचबरोबर आपल्याला 5 दुर्वा घ्यायचे आणि चिमूटभर आपल्याला तांदूळ घ्यायचे. तांदूळ अखंड आहेत तसे पाहून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जे आहे 1 दुर्वा टाकायची आहे पाण्यामध्ये ओम गण गणपते नमः, दुसरी टाकायची ओम गण गणपते नमः, असं करून आपल्याला 5 दुर्वा टाकायचे आहेत. त्याचबरोबर जे आपण चिमूटभर तांदूळ घेतलेत ते सुद्धा एक करून आपल्याला टाकायचं आहे ओम गण गणपते नमः असं म्हणत आपल्याला ते संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत.
आणि ह्या वस्तू टाकून झाल्यावर आपल्याला स्नान करायला घ्यायचे. स्नान करायची पण विशेष पद्धत असते. पहिला 1 मग पाणी घ्या, आपल्या उजव्या खांद्यावर टाका, 1 मग पाणी घ्या, आपल्या डाव्या खांद्यावर टाका आणि मग आपल्याला संपूर्ण आपली आंघोळ करायची. आणि आंघोळ करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे म्हणजे दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि दुर्वांपासून आपण जो पण उपाय करतो तो नेहमी आपल्याकरता फायदेशीर ठरत असतो. त्याच्याचमुळे नक्की करा. तुमच्या शरीरामध्ये जेवढे पण नकारात्मकता आहेत, जेवढे पण दोष आहेत ते सगळे दूर तर होणारच आहेत. पण आपली म्हणजे आपण जेव्हा आंघोळ करणार तर आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यांना सुद्धा ह्या वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि प्रत्येकाला ह्या वस्तू टाकल्यानंतरच आंघोळ करायची. जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही हे सगळ्या वस्तू करून द्या, त्यांना तयार करून द्या आणि त्यांना फक्त आंघोळ घाला. असं केल्यामुळे आपल्या घराच्या जेवढे पण सदस्य सगळ्यांची भरभरून प्रगती होणार आहे. आणि जेव्हा आपण आपल्या घरातली लादी फरशी जी आहे ती मिठाने पुसणार आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पण असणारे जेवढे पण नकारात्मकता दोष आहेत ते दूर होणार आहेत. आणि त्याचमुळे जे आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. प्रत्येक जणाने करा हा उपाय. एकदम छोटासा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे सगळे संकट, सगळं दारिद्र्य हे दूर होणार आहे. कारण अशा विशेष तिथीला जर आपण काही आंघोळीच्या पाण्यामध्ये विशेष गोष्टी टाकून आंघोळ केली तर त्यामुळे काय होतं, आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि त्याचमुळे जी आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे ती पुन्हा आपल्याला जे आहे आपल्या आयुष्यामध्ये यश येण्याकरता सुरुवात होते. आपल्या मार्गातले जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि आपल्याला नवीन नवीन संध्या, पैसे येण्याचे सगळे मार्ग हे मोकळे होत असतात. म्हणून नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.